नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वनी द्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वनी व शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय वनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वर्गात मी आनंद श्रीपाद नारलावार विषय राज्यशास्त्र पुनश्च एकदा आपलं स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासिकांमध्ये आपण चौथ्या प्रकरणाची पूर्ण माहिती पाहिलेली आहे. या तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय कसा सोडवायचा याची माहिती आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे उत्तर मी कसे शोधायचे हे तुम्हाला सांगणार आहे आणि दीर्घोत्तरी प्रश्न कोणत्या पेज नंबरवर आहे ते पेज वाचल्यानंतर ते दीर्घोत्तरी प्रश्न हे तुम्हाला तुमच्या मनानं लिहायचे आहे. जे विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच्या स्वाध्यायाच्या तासिकांमध्ये आपण करत आलेलो आहोत तेच तुम्हाला या तासिकेबद्दल सुद्धा करायचं आहे. स्वाध्याय सोडवताना विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय हा आपण आपल्या मनाने सोडवला पाहिजे. आपण आपल्या पुस्तकातच स्वाध्याय शोधून सोडवला पाहिजे. आपली मतं त्या स्वाध्यायामध्ये मांडली पाहिजे. पुस्तकातल्या मतांबरोबरच आपली मतं सुद्धा त्याला जोडल्या गेली पाहिजे. या सर्व बाबींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण चौथ्याचा समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मते समोरील आव्हाने या प्रकरण चौथ्याच्या स्वाध्यायाला सुरुवात करत असताना त्या स्वाध्यायात तुमचा पहिला प्रश्न दिलेला आहे. तो पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर त्यात पहिलं विधान दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडित आहे. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडित आहे. कशाशी निगडित आहे? पंचायत राजशी निगडित आहे का? तर नाही. राष्ट्रीय एकात्मतेशी निगडित आहे का? तर त्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे की ते कशाशी निगडित आहे. राष्ट्र ही संकल्पना, द मेल्टिंग पॉट ही संकल्पना, यापैकी कोणता पर्याय योग्य आहे तो पर्याय तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. तुम्ही हा पर्याय तुमच्या पुस्तकामध्ये शोधला पाहिजे. पुस्तकामध्ये शोधत असताना तुम्ही पहा, तुमच्या पुस्तकामध्ये या पॅरेग्राफमध्ये पेज नंबर 38 वर हा पॅरेग्राफ आहे. भारतीयांमध्ये एकता आपोआप निर्माण होणार नव्हती, तर भारतातील प्रादेशिक, वांशिक, भाषिक विविधता मान्य करून एकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. म्हणजे याचा अर्थ काय होतो? भारतात जी विविधता आहे ती विविधता मान्य करून कशासाठी प्रयत्न करावे लागणार होते? एकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. म्हणजे भारतातील विविधतेचा संबंध हा कशाशी आहे? राष्ट्रीय एकात्मतेशी असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे पहिल्याचा पर्याय काय आहे? राष्ट्रीय एकात्मता. त्यानंतर मित्र दुसरा प्रश्न पहिला त्यातलं दुसरं आहे, चारू मुजुमदार यांच्याशी निगडित आहेत. हा पाठ शिकवत असताना हे नाव तुमच्या तासिकांमध्ये आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तेव्हा चारू मुजुमदार यांच्याशी निगडित आहे. कशाशी निगडित? कोणत्या चळवळीशी निगडित आहे? कोणत्या संघटनेशी निगडित आहे? तर त्या संघटनांचं किंवा त्या चळवळीचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. JKLF, 2 नक्षलवादी चळवळ, 3 हिजबुल मुजाहिद्दीन, 4 आसाम तेल कोंडी. हे चारही नाव आपल्या तासिकांमध्ये आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु चारू मुजुमदार यांचा संबंध कशाशी आहे हे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये शोधायचं आहे. तर ते शोधत असताना तुम्हाला पेज नंबर 43 वर
नक्षलवादी चळवळीचे पाळेमुळे ही तेलंगणाच्या चळवळीत सापडतात आणि त्या नक्षलवादी चळवळीमध्ये कोणाचं नाव आलेलं आहे? चारू मुजुमदार यांचं नाव आलेलं आहे. म्हणजे चारू मुजुमदार यांचा संबंध कोणत्या चळवळीशी आहे? नक्षलवादी चळवळीशी चारू मुजुमदार यांचा संबंध आहे. चारू मुजुमदार यांनी पश्चिम बंगालमध्ये नक्षलबारी या गावामध्ये कशाची सुरुवात केलेली आहे? नक्षलवादी चळवळीची सुरुवात केलेली आहे. हे आपण यापूर्वीच्या तासिकांमध्ये पाहिलेलं आहे. तर चारू मुजुमदार यांच्याशी निगडीत आहे. कशाशी निगडीत आहे मग? नक्षलवादी चळवळीशी चारू मुजुमदार निगडीत आहे. म्हणजे दोनचं उत्तर काय असेल मग? नक्षलवादी चळवळ. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचा प्रश्न पहिला अ संपलेला आहे. तो प्रश्न पहिला अ शोधत असताना आपण पेज नंबर 38 उघडलेला आहे आणि त्यानंतर पेज नंबर दुसऱ्या पर्यायासाठी पेज नंबर 43 आपण उघडलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला ब, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. पहिले तुमच्या पुस्तकामध्ये जोड्या जुळवा असा प्रश्न असायचा विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. म्हणजे याच्यातली या 3 जोड्यापैकी 3 किंवा 4 जोड्या तुम्हाला दिलेल्या असतील. त्या 4 जोड्यापैकी एक जोडी चुकीची आहे. एक जोडी कशी आहे? चुकीची आहे. बाकी 3 जोड्या बरोबर आहे. तर ती चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती चुकीची जोडी ओळखून ती बरोबर लिहायची आहे. ती बरोबर लिहायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, पंडित जवाहरलाल नेहरू पहिला पर्याय दिलेला आहे डिस्कवरी ऑफ इंडिया, भारताचा शोध. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचं पुस्तक कोणतं आहे? डिस्कवरी ऑफ इंडिया. म्हणजे ही जोडी कशी आहे? बरोबर आहे. तामिळ लोकांच्या हक्कासाठी लढा, LTTE आपण पाहिलेला आहे चळवळीमध्ये की तामिळ लोकांच्या हक्कासाठी लढा, LTTE बरोबर आहे ना. तर LTTE ही संघटना कोणाच्या हक्काच्या लढ्यासाठी उभी आहे? तामिळ लोकांच्या हक्कासाठी. म्हणजे LTTE ही सुद्धा जोडी बरोबर आहे. नंतर तिसरी जोडी दिलेली आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद, कलम 370. राष्ट्रीय एकात्मता परिषद, कलम 370. तर या जोडीचा संबंध असलेला आपल्याला दिसून येत नाही. कारण काय? राष्ट्रीय एकात्मता परिषद कोणत्या वर्षी स्थापन झाली आणि कलम 370चा आणि राष्ट्रीय एकात्मता परिषद यांचा कोणताही संबंध नाही. लक्षात आलं का? राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी कलम 370 हे बाधा असलेला आपल्याला दिसून येते. त्यामुळे 370 आणि राष्ट्रीय एकात्मता या परिषद यांचा कोणताही संबंध असणार नाही. म्हणजे ही जोडी कशी आहे विद्यार्थी मित्रांनो? चुकीची आहे. तर मग राष्ट्रीय एकात्मता परिषदेबरोबर काय लिहिलं गेलं पाहिजे किंवा काय असलं पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेज नंबर 39 उघडल्यावर तुमच्या लक्षात येईल तिथे माहित आहे का तुम्हाला अशी चौकट आहे. त्या चौकटीचा अभ्यास आपण तासिकेमध्ये केलेला आहे. तर राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि कंसात दिलेला आहे 1962. मग तुम्हाला ही जोडी काय करावी लागेल? दुरुस्त करून लिहावी लागेल. राष्ट्रीय एकात्मता परिषद 1962. म्हणजे इथे काय लिहायचं आहे विद्यार्थी? 370 काढून टाकायचं आहे आणि तिथे काय लिहायचं आहे? 1962. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता परिषदेची जी काय म्हणतात त्याला, राष्ट्रीय एकात्मता जी परिषद आहे ती परिषद कोणत्या वर्षी बोलावण्यात आली? 1962 मध्ये बोलावण्यात आली आणि 1961 मध्ये या राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पहिला प्रश्न अ आणि ब संपलेला आहे. तेव्हा आपण प्रश्न दुसरा अ पाहत आहोत. तो प्रश्न दुसरा अ आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. म्हणजे काय? गटात न बसणारा शब्द ओळखा. म्हणजे 4 शब्द या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत.
त्यापैकी 3 शब्द जे आहे ते गटात बसतात. म्हणजे काय, ते जे कृत्य करतात किंवा ते जे कारवाई करतात किंवा त्या ज्या संघटना आहे किंवा ते जे शब्द आहेत ते एका गटाचे असलेले आपल्याला दिसून येतात. फक्त एक शब्द मात्र त्या गटात बसत नाही, त्याचा अर्थ मात्र एकदम परस्पर विरोधी असलेला आपल्याला दिसून येतो. पहिला शब्द त्या ठिकाणी आहे दहशतवाद, भीतीचे वातावरण लोकांमध्ये निर्माण करणे. नक्षलवाद, हिंसक चळवळी घडवून आणणे. राष्ट्रवाद, लोकांमध्ये एकता निर्माण करणे. उग्रवाद म्हणजे फुटीरतेची भावना निर्माण करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दहशतवाद, नक्षलवाद आणि उग्रवाद ह्या तिन्ही संकल्पना कशाला बाधक आहे? राष्ट्रीय एकात्मतेला बाधक आहे. दहशतवादामुळे राष्ट्रीय एकात्मता नष्ट होते. नक्षलवादामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि शांतता धोक्यात येते. उग्रवादामुळे सुद्धा राष्ट्रीय एकात्मता आणि शांतता धोक्यात येते. म्हणजेच काय, ह्या तीनही दहशतवाद, नक्षलवाद आणि उग्रवाद हिंसक कारवायाला प्रोत्साहन देत असताना आपल्याला दिसून येतात. परंतु राष्ट्रवाद ही जी भावना आहे, ही भावना लोकांमध्ये काय तयार करते? एकात्मता तयार करते, लोकांमध्ये एकता निर्माण करते. आणि लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता कशामुळे निर्माण होते? राष्ट्रवादामुळे निर्माण होत असताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे दहशतवाद, नक्षलवाद आणि उग्रवाद आणि राष्ट्रवाद यापैकी राष्ट्रवाद ही संकल्पना या गटात बसत नाही. म्हणून इथे काय लिहावं लागेल? कोणता शब्द अंडरलाईन करावा लागेल? गटात न बसणारा शब्द कोणता आहे? राष्ट्रवाद. कारण काय की राष्ट्रवादामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते, परंतु दहशतवाद, नक्षलवाद आणि उग्रवाद यांच्यामुळे मात्र राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होत असताना आपल्याला दिसून येते. तर गटात न बसणारा शब्द त्या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन केलं तरी चालते किंवा उत्तर लिहित असताना उत्तर लिहून समोर लिहायचं राष्ट्रवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा ब आहे, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. इथे विद्यार्थी मित्रांनो एक व्याख्या दिलेली असते. त्या व्याख्येसाठी कोणता एकच शब्द वापरला जातो, तो शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा असतो. त्यातला पहिला प्रश्न दुसरा ब मधलं पहिला आहे, समाजात भीती, घबराहट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही व्याख्या आपल्या तासिकांमध्ये पाहिलेली आहे, तरी पुन्हा तुम्हाला सांगतो कुठे आहे ही व्याख्या. तर दहशतवाद हेडिंग असलेल्या ठिकाणी ही व्याख्या आहे. पेज नंबर 44 वर ही व्याख्या असलेली आपल्याला दिसून येते. दहशतवाद म्हणजे समाजात भीती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर होय. म्हणजे इथे काय लिहायला लागेल? समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर म्हणजे काय? दहशतवाद. म्हणजे तुम्हाला इथे उत्तरात काय लिहावं लागेल? दहशतवाद. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा ब त्यातलं दुसरं आहे, लोकांच्या राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग. लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग म्हणजे लोकांनी कशात सहभाग घेतला पाहिजे? राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्या लोकांच्या सहभागाला काय म्हणतात? त्याचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पेज नंबर 36 वर शासन या हेडिंग खाली तुम्हाला ते उत्तर सापडते. समाजातील लोकांच्या राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. यालाच काय म्हणतात? लोकशाहीकरण किंवा लोकसहभागी राज्य असे म्हणतात. म्हणजे इथे तुम्हाला उत्तरात लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग म्हणजे काय? लोकसहभागी राज्य.
लोकसहभागी राज्य, लोकसहभागी राज्य. त्या प्रश्नातच त्याचं उत्तर दडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. किंवा लोकसहभागी राज्य हा जर शब्दप्रयोग आठवत नसेल तर त्याला काय म्हणतात, लोकशाहीकरण. म्हणजे इथं दोन पैकी लोकसहभागी राज्य किंवा लोकशाहीकरण असं तुम्ही लिहिलं तरी चालते. दोन पैकी कोणताही पर्याय जर तुम्ही त्या ठिकाणी लिहिला तर तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क मिळत असताना आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं लघुत्तरी असो दीर्घोत्तरी असो कशा पद्धतीनं आपल्या स्वाध्यायामधील प्रश्न आपण पुस्तकामध्ये कशा पद्धतीनं शोधले पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वाध्यायामध्ये प्रश्न 3 अ आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, पहिले हा प्रश्न 4 मार्कासाठी राहायचा, परंतु यावर्षीच्या अभ्यासक्रमात हा प्रश्न किती मार्कासाठी राहील हे अजूनही निश्चित नाही. जर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या चित्रात किती चौकटा दिसतात, एक चौकट भरलेली आहे, बाकी किती चौकट रिकामे आहेत, 7 चौकट रिकामे आहेत. आणि 7 चौकट जर तुम्ही बरोबर लिहिल्या किंवा भरल्या तर तुम्हाला या चित्राचे एकूण गुण किती मिळतील, 7 गुण मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा प्रश्नपत्रिकेचा आराखडा बोर्डाकडून आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू की किती मार्काचा प्रश्न या चित्रासाठी राहणार आहे. परंतु तुमच्या परीक्षेत चित्र पूर्ण करा असा प्रश्न मात्र निश्चित राहणार आहे. तुम्ही 11वीच्या पुस्तकामध्येही पाहिलं, 11वीच्या परीक्षेमध्येही पाहिलं आणि 11वीच्या द्वितीय सत्र परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं चित्र पूर्ण केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संकल्पना चित्र पूर्ण करा. हे चित्र या ठिकाणी 7 रकान्याचं 8 रकान्याचं आहे. त्यामध्ये 1 रकाना भरलेला आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य. राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य. ही मूल्य विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेज नंबर 37 वर सापडतील. मी आपल्या तासिकेमध्ये हे मूल्य तुम्हाला शिकवलेली आहे. तुम्हाला आठवत असेल तर सर्व राज्यांनी आपल्या राज्यात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी आपल्या राज्यात राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य जोपासणे गरजेचे आहे. ती मूल्य कोणती आहेत, ती मूल्य आपण पेज नंबर 37 वर आपण पाहिलेलं आहे. तर कोणती मूल्य आहे ती मूल्य मी या चौकटीमध्ये चौकट कशी भरायची हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पहिले तर हे चित्र तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेवर काढलं पाहिजे आणि मग त्याच्यात तुम्ही एक चौकट एक शब्द तुम्ही तिथं लिहिला पाहिजे. त्यातलं पहिलं आहे समान नागरिकत्व. राष्ट्रीय एकात्मतेची समान मूल्य किंवा राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य, त्यातलं पहिलं आहे समान नागरिकत्व. पेज नंबर 37 वर हे उत्तर आहे. फक्त तुम्हाला चौकटीत लिहायचं कसं आहे या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. समान नागरिकत्व. दुसरं लिहायचं विविधतेतील एकता. तिसरं लिहायचं राष्ट्राप्रती निष्ठा. चौथं लिहायचं भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना. त्यानंतर 5वं लिहायचं धर्मनिरपेक्षता. त्यानंतर लिहायचं समानता आणि त्यानंतर लिहायचं सामाजिक आणि आर्थिक व राजकीय न्याय. अशा प्रकारे हे चित्र तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत चौकटामध्ये पूर्णपणे लिहायचं आहे. या ठिकाणी कुठे चौकटा मोठ्या झाल्या कुठे लहान झाल्या कारण मी त्या पुस्तकातून उचललेल्या आहे. जिथं चौकट मोठी होईल तिथं तुम्ही मोठा चौकोन काढायचा, जिथे चौकट लहान होईल तिथे तुम्ही लहान चौकट काढला तरी चालेल. म्हणजे काय, पहिले आपण 1 2 3 4 5 6 7 8 लिहून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला चौकोन आखायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. आणि या संकल्पना चित्रावर 4 पासून किती गुण राहतील, 4 पासून पुढेच राहतील, कमीत कमी 4 राहतील, जास्तीत जास्त किती राहतील ते मात्र आता सांगता येणार नाही. तुमच्या
12वीच्या अभ्यासक्रमाचा बोर्डाचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा अजूनही आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. तेव्हा तो जेव्हा पोहोचेल तेव्हा आम्ही तुम्हाला ते कळवू किंवा तासिकांमध्ये तुम्हाला ते सांगितल्या जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा ब आहे. खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. म्हणजे खालील विधानं चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. म्हणजे चूक असेल तर का चूक आहे आणि बरोबर असेल तर का बरोबर आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी त्यातलं पहिलं विधान काय आहे विद्यार्थी मित्रांनो? राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी काय आवश्यक आहे? लोकशाही आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 38 वर हे वाक्य असलेलं आपल्याला दिसून येते. ते वाक्य पहा. राष्ट्रीय एकात्मता जसंच्या तसं करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. लोकशाही आवश्यक आहे. कशासाठी आवश्यक आहे? मग तिथे दिलेला आहे. कशासाठी आवश्यक आहे? सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था, आर्थिक प्रगती, गरिबी, जात, लिंगभेद दूर करण्यासाठी. म्हणजे सामाजिक बदलासाठी लोकशाही व्यवस्था आवश्यक आहे. आर्थिक प्रगतीसाठी लोकशाही व्यवस्था आवश्यक आहे. गरिबी, जात, लिंगभेद दूर करण्यासाठी काय आवश्यक आहे? राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे विधान काय लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? उत्तर लिहित असताना राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. समोर काय लिहाल? बरोबर आहे. बरोबर आहे. कारण काय? कारण सामाजिक बदल, लोकशाहीत काय अपेक्षित असते? सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था, आर्थिक प्रगती आवश्यक असते आणि राष्ट्रीय एकात्मतेमुळे गरिबी, जात आणि लिंगभेद दूर करता येतो. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी काय आवश्यक आहे? लोकशाही आवश्यक आहे असे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस प्रेरक किंवा राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे विधान चूक आहे की बरोबर आहे? स्वातंत्र्यासाठी भारताचा प्रत्येक नागरिक झटत होता की नव्हता? मग शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सर्वजण कशासाठी झटत होते? स्वातंत्र्य, इंग्रजांना या देशातून घालवण्यासाठी झटत होते. म्हणजेच काय? त्या काळात आमच्यामध्ये काय निर्माण झालेली होती? राष्ट्रीय एकात्मता निर्माण झालेली होती. आणि ती राष्ट्रीय एकात्मता म्हणजे याचा अर्थ काय होतो की आमची स्वातंत्र्य चळवळ ही राष्ट्रीय एकात्मतेला काय ठरलेली आपल्याला दिसून येते? पोषक ठरलेली आपल्याला दिसून येते. याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो पेज नंबर 38 वरच तुम्हाला 38 मधल्या पॅरेग्राफ मध्येच तुम्हाला सापडेल. तर विद्यार्थी मित्रांनो हे पहा, गरिबी, निरक्षरता, सामाजिक विषमता इत्यादी स्वातंत्र्य चळवळीने भारतीय समोर काही मूल्य व उद्दिष्टे ठेवली. तीच मूल्य स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीचा पाया ठरली. ती मूल्य म्हणजे राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही. त्याचबरोबर काही उद्दिष्टे असलेली आपल्याला दिसून येतात. तर स्वातंत्र्य चळवळीने भारतीयासमोर काय ठेवलेली आहे? काही मूल्य ठेवलेली आहे. कोणती मूल्य ठेवलेली आहे? राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, राष्ट्र उभारणीचा पाया म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता ही मूल्य कोणत्या चळवळीने ठेवलेली आहे? भारताच्या स्वातंत्र्य चळवळीने ठेवलेली असलेली आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल प्रश्न तिसरा ब तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली
हे विधान कसं आहे? बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण भारतीय स्वातंत्र्य चळवळीने जी मूल्य जोपासली होती ती मूल्य कशासाठी प्रेरक होती? राष्ट्रीय एकात्मतेसाठी पोषक होती. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ ही राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चौथा आहे सहसंबंध स्पष्ट करा. सहसंबंध. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दोन संकल्पना दिलेल्या आहेत, राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. प्रादेशिक अस्मिता, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो? राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता या दोन संकल्पना आहेत. या दोन्ही संकल्पना चा एकमेकांशी काय संबंध आहे? म्हणजे प्रादेशिक अस्मिता राष्ट्रीय एकतेला पोषक आहे की विरोधी आहे? प्रादेशिक अस्मिता राष्ट्रीय एकात्मतेला चांगली आहे की वाईट आहे? या गोष्टीचा उहापोह विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पेज नंबर, तुमच्या पुस्तकातल्या पेज नंबर 40 वर सापडेल. कुठे सापडेल? 40 वर. ते पेज नंबर 40 जर तुम्ही वाचलं तर राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता केवळ एक पेज पूर्ण वाचा आणि या दोन संकल्पनाचा परस्परांशी काय संबंध आहे ते तुम्हाला उदाहरणासह लिहिता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5वा, तुमचे मत नोंदवा. तुमचे मत नोंदवा. तुमचे मत, या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत मांडायचा अधिकार दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. केवळ पुस्तकातच पाहून तुम्ही इथं लिहिलं पाहिजे असं नाही, तर तुम्ही स्वतःचं मत सुद्धा या ठिकाणी मांडू शकता. शांतता, स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते. विद्यार्थी मित्रांनो, हे विधान आपल्या पुस्तकामध्ये किंवा मी तासिकेमध्ये शिकवत असताना सांगितलं की राज्याच्या प्रगतीसाठी, राज्याच्या विकासासाठी, राज्याने उंच भरारी घेण्यासाठी त्या राज्यात शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता असलीच पाहिजे. तर ती कशी असली पाहिजे? शांतता, स्थैर्य यांची राष्ट्रीय प्रगतीसाठी नितांत गरज आहे हे या ठिकाणी स्पष्ट होते. तेव्हा याबद्दल तुमचं मत काय आहे ते मत तुम्हाला या ठिकाणी नोंदवायचं आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 45, तुमच्या पुस्तकातला जर तुम्ही पेज नंबर 45 काढलं तर पेज नंबर 45 मध्ये तुम्हाला याबद्दलची माहिती सापडेल जी पुस्तकात आहे. आणि काही माहिती तुम्हाला तुमच्या मताने सुद्धा लिहायची आहे. त्यात तुम्ही आपल्या भारताचं उदाहरण देऊ शकता. भारताची अशांततामुळे भारताचं कसं नुकसान होत आहे हे तुम्ही त्यामध्ये सांगू शकता. म्हणजे मराठीत जसा तुम्ही निबंध लिहिता त्या निबंध स्वरूपात तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. यामध्ये तुम्ही आपलं मत मांडू शकता. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, त्यातलं पहिलं आहे, भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, आपण तासिकेमध्ये पाहत असताना आपण डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. पेज नंबर 43 वर डाव्यांचा उग्रवाद दिलेला आहे. तो डाव्यांचा उग्रवाद वाचायचा, एकाच पेजवर पूर्ण डाव्यांचा उग्रवाद असलेला आपल्याला दिसून येते. त्यामध्ये चारू मुजुमदार, त्यानंतर डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय, मार्क्सवादी संघटना, माओवादी संघटना असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी आलेले आहे. तेव्हा ती माहिती वाचायची आणि आपल्या मनाने या ठिकाणी लिहायची आहे. मग डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय ते सांगून तुम्हाला फुटीरतावादी संघटना म्हणून डाव्यांचे उग्रवादी कशा पद्धतीनं काम करतात ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न 6वा आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 6व्या मधील दुसरा आहे, जम्मू काश्मीर मधील सीमापार दहशतवाद स्पष्ट
करा. जम्मू काश्मीर मधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा सुद्धा आपण विस्तृत प्रमाणात आपल्या तासिकांमध्ये पाहिलेला आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 41 वर तुम्हाला काय दिसेल आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडेल आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वाध्यायामध्ये भारतीय संविधानातील कलम 370 मध्ये झालेल्या बदलांची माहिती गोळा करा. बरोबर आहे ना. भारतीय संविधानातील विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की 5 ऑगस्ट 2019 ला 5 ऑगस्ट 2019 ला भारताच्या लोकसभेने निर्णय घेऊन जम्मू काश्मीर बाबतचं 370 कलम रद्द केलं. त्या 370 कलमामध्ये काय रद्द केलं त्याची माहिती तुम्हाला शोधायची आहे आणि ती माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा स्वयं अध्ययनासाठी असणारा हा उपक्रम आहे, तेव्हा तो उपक्रम सुद्धा तुम्ही सोडवला पाहिजे. तुमच्या जनरल नॉलेजसाठी, तुमच्या जीके साठी हा उपक्रम निश्चितच फायद्याचा ठरेल. पुस्तकामध्ये सुद्धा थोडीफार माहिती आहे. थोडीफार माहिती पुन्हा गुगल वरून तुम्ही मिळवू शकता आणि तुम्ही आपला हा उपक्रम पूर्ण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही स्वाध्यायाची तासिका संपत आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा, करोनापासून दूर राहा. या तासिकेबाबत कोणतीही अडचण असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आनंद श्रीपाद नारलावार 9922778804. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपत आहे. धन्यवाद.